अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी आपले पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे हेच उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे। आडिव तालुका पंढरपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी रणजित भैयास 5 वर्ष संधी देऊन पहा असं आवाहन समर्थकांना केलं आहे। मात्र याच वेळी माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह घेऊन कोण लढणार याची मोठी उत्सुकता माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व महायुती समर्थकांना लागून राहिली आहे। माढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कट्टर शरद पवार निष्ठ अशी ओळख असलेले व पक्ष अडचणीत आला असताना शरद पवार यांच्याशी निष्ठा बाळगून राहिलेले संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे तसेच मोहिते पाटील समर्थक अशी ओळख असलेले शिवाजी कांबळे, भारत पाटील, संजय कोकाटे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेली जात आली आहेत। तर काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांच्या सुविद्य पत्नी माढाच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनल साठे याही महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। महाविकास आघाडी माढ्यातून नेमकं कुणाला उमेदवारी देणार हे चित्र स्पष्ट होत नसल्यानं वरील नेत्यांपैकी एकाच उमेदवारी जाहीर झाल्यास बंडखोरी होऊ शकते अशी संभावना देखील राजकीय निरीक्षक व्यक्त करताना दिसून आले आहेत। मात्र सोमवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी टेंभुर्णी येथील महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात एकत्र येत संजय पाटील घाटणेकर, शिवाजी कांबळे, दादासाहेब साठे, भारत पाटील, नितीन कापसे यांनी एकत्र येत उमेदवारी मिळो अथवा न मिळो एकीची वज्रमूठ कायम ठेवणार असल्याचा निर्धार केल्याचं समजतंय। माढा विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवतेसिंह मोहिते पाटील हेच उमेदवार असतील असा विश्वास त्यांचे समर्थक सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसून येतात। शिवतेसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीची शक्यता पूर्णपणे संपुष्टात तर येईलच असाच विश्वास व्यक्त होत आहे। माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधकांनी एकत्र येत केलेला निर्धार माढा तालुक्यात परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केलेल्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेस बळ देणारा ठरणार आहे असंच म्हटलं जात आहे।